गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र। तर आज खूप दिवसांनी गुड मॉर्निंग केले, म्हणजे खूप दिवसांनी व्हिडिओ शूट करायला घेतला। ऋषिकाला जस्ट शाळेत सोडली आणि मी आले काकींकडे। कपडे अल्टर करायचे होते थोडेफार, आणि ते जे आमचं मम्मीचं जे बिल्डिंगचं काम चालू आहे कन्स्ट्रक्शनचं, तर बऱ्यापैकी 100 मधले 25% काम झालेलं आहे आणि ते बाहेरूनच बघायला मिळते। आतमध्ये त्या साईडून एंट्री आहे, पण आता सध्या टाईम नाही जायला। सो परत ऋषिकाला शाळेत आणायला जायचं आहे, त्यामुळे जे काय माझे कपडे आहेत ते पटापट अल्टर करून रिटर्न जायचं आहे मला। चला, तर काकींकडून कपडे फिटिंग केले आणि ऋषिकाला आणायलाच चालली होती स्कूलमध्ये। तर आमच्या इथे शंकराच्या देवळाजवळ इथे छोले भटुरे खूप छान मिळतात। मी प्रेग्नेंट असताना खायची आणि आता जाताना बघितलं तर जवळजवळ 2.5 वर्षांनी पुन्हा चालू झालं आहे, 2 महिने झाले चालू होऊन। सो तेच घ्यायला आले। माझं आणि किरणचं फेवरेट आहे इथलं। स्वतः घेते आणि ऋषिकाला स्कूलला आणायला चालले। चला। हां, नाही मी तेव्हा येऊन घेऊन जायची, हॉस्पिटलमधून यायची ना की आली की नेणारच। त्या बंद होतं तेव्हापासून। तर संध्याकाळ झाली आहे, घरातलं काम वगैरे आवरलं आणि आज व्हिडिओ शूट करायला लेट झाला आपली जेवणाची। आज कलाकंद बनवलं होतं, नक्की व्हिडिओ बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करायचे नवीन असेल त्यांनी। तर आत्ता सगळं आवरून आलो आहे मम्मीकडे। पाऊस जरा थांबला आहे आणि उद्या आपल्याला पिकनिकला जायचं आहे बाहेर पनवेलला। सो ऋषिकासाठी ती रिंग घ्यायची होती जी स्विमिंग पूलमध्ये असते, सो इथे नाही भेटली मला। आता उद्या बघते, पण म्हटलं आता पुढे काय मार्केटला जात नाही तर मम्मीकडे जाते। चला चला, ऋषिकाला रेनकोट घालूनच आणलंय, कारण मध्येच पाऊस आला तर रस्त्यात कुठे घालत बसणार। आता कुठं पाऊस आलाय तिला। आईला भेटून घेऊ द्या, नाही यायचं ना। काय करते हो, तुला घामाने वास येतो। पिल्या काय खातोय? चॉकी मला नाही आणली पिल्या तू, बदमाश। नको 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 बाबा, खा 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 तू माझ्या पिल्या, खा तू खा ना।